नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 34। विक्रमची गाडी एका सुनसान ठिकाणी येऊन थांबली। त्याचा मित्र PSI अमय त्याची वाट पाहत होता। विक्रम गाडीतून उतरला व अमयच्या जवळ आला। काय झालं विक्रम? इतक्या तातडीने बोलावले? अमयने विचारलं। माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा माझा एम्प्लॉई ॲडव्होकेट महेश मोरे, त्याची मिसिंग कंप्लेंट द्यायची होती। फर्ममध्ये करोडो रुपयांचा घोटाळा करून तो फरार झाला आहे। खूप शोधलं परंतु तो काही सापडला नाही। विक्रमने सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं व एक सिगरेट शिलगवली व तिचे शांतपणे झुरके घेत म्हणाला, डोंट वरी विक्रम, तो जिथे कुठे लपून बसला असेल मी त्याला 24 तासात तुझ्यासमोर हजर करतो, अमेय म्हणाला। तसा विक्रम हसला। एक गाडी त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली, ज्यामधून 3-4 गुंड बाहेर निघाले। एका मुलाला त्यांनी बेदम मारले होते। त्याला चालताही येत नव्हते। 2 गुंडांनी त्याला खांद्याला धरून पकडले होते। हा कोण आहे? अमेयने विचारलं। आत्ताच तर सांगितलं, माझ्या ऑफिसमधील एम्प्लॉई, विक्रम म्हणाला व महेशच्या दिशेने गेला। अमेयला काही समजत नव्हतं की हे काय चाललं आहे ते। विक्रमने महेशचे केस पकडले व एका हाताने त्याच्या पोटात पंच दिला। तुला माहीत आहे तू काय केलं आहे? माझं आयुष्य माझ्यापासून दूर केलं आहे। माझ्या अदितीला दुखावले आहे। तुला तर मी, असं बोलून विक्रमने गन बाहेर काढली व त्याच्या कानशिलावर ठेवली। आधीच मार खाऊन महेश अर्धमेला झाला होता, तरी तो दयेची भीक मागत होता। विक्रम स्टॉप, काय करतोयस तू? अमेय ओरडला। त्याला आता कल्पना आली होती विक्रम काय करणार आहे ते। हे तुमचं काम नाही बॉस, मी पाहतो याचं काय करायचं ते, शौकत म्हणाला व विक्रमच्या हातातून गन घेतली व एक धारदार सुरा घेऊन महेशच्या पोटात सपासप वार केले। तसा महेश तडफडत गतप्राण झाला। विक्रम काय केलं हे? त्याला मारण्याची गरज नव्हती। मी त्याला आयुष्यभर जेलमध्ये बंद केलं असतं, अमेय म्हणाला। ओ कम ऑन अमेय, रिलॅक्स। त्याने माझा अपमान केला असता तर मी त्याला माफ केलं असतं, परंतु त्याने अदितीला रडवलं। मी हे कधीच सहन करणार नाही, विक्रम म्हणाला। आता तो बऱ्यापैकी शांत झाला होता। आता अदितीला कसे कन्व्हिन्स करायचे याचा तो विचार करत होता। सकाळी अदिती खाली आली। बाबा आणि आई तिचीच वाट पाहत होते। ये अदू, तुझीच वाट पाहत होतो, आधी नाश्ता करायला बस, आई म्हणाली। तशी अदिती डायनिंग टेबलाजवळ खुर्चीवर बसली। आता तू ठीक आहेस ना अदू? तुला आराम करावासा वाटत असेल तर आज कॉलेजला येऊ नको, प्रोफेसर म्हणाले। थँक्यू बाबा, आज मी घरीच अभ्यास करते, अदिती म्हणाली। मी विक्रमला काल रात्री चेक देऊन आलो आहे। माझ्या मुलीचा स्वाभिमान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, बाबा म्हणाले व कॉलेजसाठी निघून गेले। तिचे आई बाबा तिच्यावर किती प्रेम करतात हे पाहून तिला भरून आलं होतं। डॅड, तुम्हाला माहीत आहे भाईने काय केलं आहे? आशुतोष मिस्टर राठोड यांच्या केबिनमध्ये येत म्हणाला। काय झाले आशुतोष? तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात, मिस्टर राठोड म्हणाले। तसे आशुतोषने काल घडलेला प्रकार मिस्टर राठोड यांच्या कानावर घातला। खरं तर विक्रमचा राग पाहता मिस्टर राठोडने काही माणसं विक्रमवर पाळत ठेवण्यासाठी फर्ममध्ये ठेवली होती, कारण विक्रम रागाच्या भरात काय करेल
हे सांगता येत नाही. आणि तिथूनच आशुतोषला काल जे घडलं याची माहिती मिळाली होती. तुम्हाला पक्की खात्री आहे विक्रमने हे सर्व केलं? मिस्टर राठोड म्हणाले. यस डॅड. एक दिवसात अचानक कोण कसं गायब होईल? पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नमूद केली आहे. मला नाही वाटत तो फरार झाला असेल. नक्कीच भाईने. आशुतोष बोलता बोलता थांबला. विक्रम काय करावं यांचं? इतक्या क्षुल्लक कारणासाठी ते कोणाचा जीव कसा काय घेऊ शकतात? आता आम्हाला त्यांच्यासोबत बोलावं लागेल. मिस्टर राठोड आता विक्रमवर चिडले होते. विक्रम कोणाचा जीव घेईल हे ऐकून त्यांचा राग अनावर झाला होता. अजिंक्य कॅन्टीनमध्ये अदितीची वाट पाहत होता. आज आल्यापासून त्याला ती दिसली नाही म्हणून तो बेचैन होता. नताशाचाही अजून पत्ता नाही. तो चहा पीत एकटा बसला होता. तसे त्याला नताशा समोरून येताना दिसली. हे नताशा, आज उशिरा? अजिंक्यने विचारले. माझं काम होतं, तेच करायला गेली होती म्हणून उशीर झाला. तू एकटा का बसला आहे? अदुडी कुठे गेली? नताशाने विचारलं. तिचीच वाट पाहत होतो. आल्यापासून दिसली नाही. मला वाटलं तुझ्यासोबत असेल, अजिंक्य म्हणाला. मी तिला सकाळपासून कॉल केला नाही. थांब, आत्ता कॉल करते, असे बोलून नताशाने कॉल केला व लाऊडस्पीकरवर कॉल ठेवला. हॅलो अदू, कुठे तू? आज कॉलेजला का आली नाहीस? नताशाने विचारलं. आज यावंसं वाटलं नाही. बाबाही म्हणाले आज कॉलेज येऊ नको, अदिती उदासपणे म्हणाली. अदितीचं काहीतरी बिनसलं आहे हे दोघांनाही ओळखले. तू ठीक आहेस ना अदू? तुझा आवाज का असा येत आहे? काही झालं आहे का? अजिंक्य काळजीने विचारत होता. मी ठीक आहे, खरंच काही झालं नाही, अदिती म्हणाली आणि कॉल कट केला. खरं तर तिला नताशाला सर्व सांगायचं होतं, परंतु आधीच ती विक्रमला पसंत करत नाही. त्यात हे सर्व समजलं असतं तर तिचा राग आणखी वाढला असता, म्हणून ती गप्प बसली होती. नताशा, ऐक ना, सर आता कॉलेजमध्ये आहे, चल ना, अदूला भेटून येऊ, अजिंक्य म्हणाला. आत्ता असं अचानक? नताशा म्हणाली. तू असेल तर मला जाता येईल. मला तिला पाहायचं आहे. तू ऐकला ना तिचा आवाज कसा येत होता? अजिंक्य म्हणाला. वाह अजिंक्य, याला म्हणतात प्रेम. अदिती खूप लकी आहे. चल आत्ता निघूयात, असं बोलून दोघं उठले व अदितीच्या घरी जाण्यासाठी निघाले. अदिती तिच्या रूममध्ये एकटी बसली होती. काल जे झालं त्याचं तिला खूप वाईट वाटत होतं, परंतु यात विक्रमची काही चूक नसताना देखील ती त्याला खूप तोडून बोलली होती. दुसऱ्याचा राग तिने विक्रमवर काढला होता. आपल्यामुळे त्यांनी स्वतःच्या एम्प्लॉईला मारलं. त्यांच्या हातातून रक्तही येत होतं, तरी आपण त्यांना खूप बोललो, हा विचार तिच्या मनात येत होता. ती स्वतःच्या विचारात हरवली होती. दारावरची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला. दारात नताशा आणि अजिंक्य उभे होते. अरे तुम्ही दोघे या ना, आईने दोघांना आत घेतलं. आंटी, आम्ही अदूला भेटायला आलो आहोत. कुठे ती? नताशा म्हणाली. ती तिच्या रूममध्ये आहे, आई म्हणाली. तशी नताशा जाण्यासाठी निघाली. आंटी मी, अजिंक्य संकोचत म्हणाला. जा तू पण, आई म्हणाली. तसे दोघे अदितीच्या रूममध्ये जाण्यासाठी गेले. अदुडी, नताशाने आवाज दिला. तसे अदिती तिच्या विचारातून बाहेर आली. नताशाला पाहून तिने धावत जाऊन तिला मिठी मारली. अदू, काय झालं? ए वेडू, नताशा म्हणाली. बरं झालं तू आली, मला तुझी खूप आठवण येत होती, अदिती म्हणाली. तू ठीक आहेस ना? तुझा चेहरा का पडला आहे? अजिंक्यने काळजीने विचारलं.
आधी याला सांग, तुझा आवाज ऐकून हा बेचैन झाला होता, यालाच तुला भेटायचं होतं, नताशा बोलली. तसे अदितीने अजिंक्यकडे पाहिलं. तो तिलाच पाहत होता. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. मी ठीक आहे, तू उभा का, बस ना, अदिती म्हणाली. तसा अजिंक्य खुर्चीवर बसला. नताशा आणि अदिती दोघी बेडवर बसल्या होत्या. अदू, तुझी रूम छान आहे, अजिंक्य म्हणाला. आईने सजवली आहे. हे पडदे तिने स्वतःच्या हाताने शिवले आहे, अदिती म्हणाली. वाव, आंटी आहेच ग्रेट. जेवण पण किती छान बनवतात, नताशा म्हणाली. झालं सुरू, तुला खाण्याशिवाय दुसरं सुचतं का काय? जेव्हा पाहावं तेव्हा खात असते. मी सांगतो अदू, जो मुलगा हिच्यासोबत लग्न करेल ना, ही त्यालाही खाऊन टाकेल, अजिंक्य म्हणाला. गप तू, मला बोलतो आणि स्वतः बकासूरसारखा खात असतो, ते दिसत नाही, नताशा म्हणाली. आता दोघांची चांगली जुंपली होती. अदितीला आता हसू येत होते. दोघे आल्यामुळे काल जे झालं त्याचा तिला विसर पडला होता. अदू, नताशा, खाली या, आईने आवाज दिला. तसे तिघे जाण्यासाठी निघाले. नताशा रागात पुढे गेली. अदिती जाणार, अजिंक्यने तिचा हात पकडला व तिला थांबवलं. तू खरंच ठीक आहे ना? माझ्यापासून लपवू नको, अजिंक्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. किती काळजी करतो, खरंच मला काही झालं नाही. तुम्ही दोघे आला, मला खूप आनंद झाला. मला तुमची खूप आठवण येत होती, अदिती म्हणाली. मग फोन करायचा ना, अशी कशी ग तू, अजिंक्य म्हणाला. तितक्यात नताशाने आवाज दिला. तसे दोघे बाहेर आले. तिघे डायनिंग टेबल भोवती बसले. आई तिघांसाठी पावभाजी घेऊन आली. पावभाजी? आंटी, तुम्ही खूप स्वीट आहात. तुम्ही माझ्यासाठी पावभाजी बनवली. आय लव्ह यू आंटी, नताशा आईला मिठी मारत म्हणाली. हॅलो, तुझ्यासाठी नाही, आंटीने माझ्यासाठी बनवली आहे. हो ना आंटी, अजिंक्य म्हणाला. हे देवा, तुमचं पुन्हा सुरू झालं, अदिती म्हणाली. आंटी, आज तुम्हीच सांगा, मी तुमची फेवरेट आहे ना? तुम्ही माझ्यासाठी टिफिन देता ना, नताशा लाडात येत म्हणाली. नौटंकी, आता तुझ्यासमोर आंटी होच बोलणार ना? तोंड बघ आरशात, आली मोठी आंटीची फेवरेट, अजिंक्य म्हणाला. तशी नताशा त्याला मारायला धावली. थांब, पाहते तुझ्याकडे, नताशा म्हणाली व अजिंक्यच्या मागे पळायला लागली. अदिती पोट धरून हसत होती. आईही त्यांची मस्ती पाहून हसत होती. आईचं लक्ष अदितीकडे गेलं. तिला हसताना पाहून आई सुखावली होती. नताशा, अजिंक्य, शांत व्हा, नाहीतर दोघांना मार खावा लागेल, आई म्हणाली. तसे दोघे आपल्या जागेवर येऊन बसले. मी पावभाजी खाणार नाही, नताशा रुसून म्हणाली. अगं, आता काय झालं? तुझी फेवरेट आहे ना, अदिती म्हणाली. आंटी जोपर्यंत सांगणार नाही की मी त्यांची फेवरेट आहे, मी नाही खाणार, नताशा म्हणाली. हिचं काही होणार नाही, अजिंक्य म्हणाला. हो माझी राणी, तू माझी गोड मुलगी आहे आणि पावभाजी मी तुझ्यासाठी बनवली आहे. तुला आवडते ना, हे घे, असं बोलून आईने एक घास नताशाला भरवला. तशी ती खुश झाली. पाहिलं, नताशा म्हणाली. मला नाही भरवला तू, अदिती रुसून म्हणाली. तू पण घे, आईने अदितीला भरवलं व अजिंक्यला भरवायला गेले. नको आंटी, मी घेईल, अजिंक्य संकोचत म्हणाला. आता मार देईल नाही बोलला तर. मला तुम्ही दोघे अदितीसारखे आहात. अदिती खूप नशीबवान आहे, जिला तुमच्यासारखे काळजी करणारे मित्र भेटले, आई म्हणाली व अजिंक्यला घास भरवला. तिघेही गप्पा मारत खात होते. मी काय बोलते, आपण रात्री मूव्हीला जाऊयात, नताशा हळूच म्हणाली.
सर रात्रीचे हिला बाहेर पाठवतील, अजिंक्य म्हणाला. अरे ती माझ्या घरी राहील. असेही उद्या संडे आहे. आजची रात्र आपलीच आहे, नताशा म्हणाली. त्या दिवशी तुझ्या घरी आले होते ना मी. मला नाही वाटत बाबा पुन्हा पाठवतील, अदिती म्हणाली. तुम्ही दोघे आता शांत बसा, मी करते काहीतरी, नताशा म्हणाली. तितक्यात आई बाहेर आली. तिघांचं खाऊन झालं होतं तसे तिघे सोफ्यावर बसले. आई सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आली व त्यांच्यासोबत आईस्क्रीम खात बसली. आय लव्ह यू आंटी, तुम्ही खूप स्वीट आहात, नताशा म्हणाली. हो ना, इतकी चविष्ट पावभाजी, आता आईस्क्रीम, क्या बात है, अजिंक्य म्हणाला. आंटी मी काय बोलते, तुम्ही दिवसभर काम करून थकत असाल ना, तुम्हाला नाही वाटत सरांसोबत बाहेर फिरायला जावं, त्यांच्यासोबत पाणीपुरी खावं, मूवी पाहायला जावं, नताशा गंभीरपणाचा आव आणत म्हणाले. सगळं करावंसं वाटतं ग, पण तुमचे सर कसे आहे माहीत आहे ना. मला तर आठवत नाही की आम्ही शेवटचा मूवी केव्हा पाहिला होता, आई म्हणाले. तसा अदिती आणि अजिंक्यने डोक्याला हात लावला. ओ माय गॉड आंटी, हे चुकीचं आहे हा. तुम्ही सर्वांसाठी किती करता. तुम्हालाही बाहेर फिरण्याचा हक्क आहे, तुम्हालाही सरांसोबत एकांत हवा आहे. आंटी मला तर वाटतं सरांनाही हे सर्व करावंसं वाटत असेल, पण ही अदुडी आहे ना, हिच्यामुळे त्यांना संकोच वाटत असेल, हो की नाही, नताशा म्हणाली. तशी आई विचारात पडली. नताशाने दोघांकडे पाहून हळूच डोळा मारला. खरंच मला पण तसंच वाटतं ग. अदू आता मोठी झाली ना, म्हणून ह्यांना संकोच वाटत असेल. तुम्हाला तर माहीत आहे ते किती शिस्तप्रिय आहे, आई म्हणाली. आंटी मला काही माहिती नाही. आज तुम्ही सरांसोबत बाहेर फिरायला जाणार आहात, दॅट्स फायनल, नताशा म्हणाली. अगं पण अदू, आई पुढे काही बोलणार, नताशाने तिला रोखलं. मी आहे ना आंटी, फक्त तुमच्यासाठी मी एक रात्र अदूला झेलायला तयार आहे. पण आज तुम्ही सरांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणार आहात. पाहिलं अदुडी, तुझ्यामुळे काय काय होत आहे. आता चल माझ्यासोबत, आई बाबांना थोडा एकांत मिळू दे, तुला त्यांची काळजी नाही, नताशा नाटकीपणे म्हणाली व अदितीचा हात पकडला आणि अजिंक्यला डोळ्याने बाहेर चलायचा इशारा केला. तसा तोही उठला. बाय आंटी, येतो आम्ही, अजिंक्य म्हणाला. चल अदू, तुला आंटीची थोडीसुद्धा काळजी नाही. चल, पाहतेस तुझ्याकडे, माझ्या आंटीला त्रास देते, नताशा बोलता बोलता बाहेर जाणार. आईने तिला आवाज दिला. नताशा बाळ, तू सांगितलं नाही तुम्ही कोणता मूवी पाहायला जाणार आहात, आई म्हणाली. तशी नताशा गडबडली. अजिंक्य आणि अदिती आता तिची अवस्था पाहून हसायला लागले. ते आम्ही नाही आंटी, कुठे नाही, नताशा म्हणाली. नताशा बाळ, विसरू नको, मी तुमची आई आहे आणि आईला सर्व समजतं, आई हसत म्हणाली. सॉरी ना आंटी, ते आम्ही, नताशा काही बोलणार. आईने तिला रोखलं. जा तुम्ही, हेच वय आहे तुमचं, नेहमी असेच हसत राहा, आई म्हणाली. थँक्यू आंटी, पण तुम्ही सरांना काय सांगणार, नताशा म्हणाली. आता इतकं छान प्लॅनिंग तू सांगितलं आहे, तेच अंमलात आणावं लागणार. आज मी पण पाहते तुमचे सर मला बाहेर कसे घेऊन जात नाही, आई म्हणाली. तशी नताशा खुश झाली. सगळे हसायला लागले व जाण्यासाठी निघाले. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.